डोंबिवली इथे वर्षानुवर्ष राहणाऱ्यांना सुद्धा माहिती नसेल की आपल्याजवळ 6 अशा जागा आहेत जिथे आपण मायग्रेटरी तसेच रेसिडेंट पक्षी पाहू शकतो. डोंबिवलीमध्ये बर्डिंग खूप चांगल्या प्रकारे करता येतं. याचं मुख्य कारण म्हणजे ह्या 6 जागांमध्ये दिसणारे वेगवेगळे हॅबिटॅट्स. वेगवेगळ्या हॅबिटॅट्सवर आपल्याला वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. सुरुवात करूया मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खराड गावापासून. हे एक ह्यूज ग्रासलँड आहे. हिवाळ्यात इथे बंटिंग आणि बाया विवर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पण ही जागा फेमस आहे रॅप्टर्स म्हणजेच शिकारी पक्ष्यांसाठी. ग्रासलँड्समध्ये झाडांअभावी लहान प्राणी, पक्षी किंवा रेप्टाईल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांना लपायला खूप कमी जागा असते. म्हणूनच इथे रॅप्टर्स मोठ्या प्रमाणात दिसतात. इथे आम्हाला दिसलेले हे काही रॅप्टर्स: स्टेपी ईगल, शॉर्ट टोड स्नेक ईगल, शाहीन फाल्कन, कापशी आणि पॅलिड हॅरियर. दुसरी जागा आहे भोपर. मलंगप्रमाणेच ही सुद्धा एक ग्रासलँडची जागा आहे. पण इथे एका टोकाला दलदलीची तर दुसऱ्या टोकाला गर्द झाडी असलेली जागा आहे. आणि मलंगपेक्षा आपल्या शहराच्या थोड्या जवळ असल्यामुळे इथे बर्डिंगला रेग्युलरली येता येतं. पण इथे खूप मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो काही वर्षांनी इथलं बर्डिंग कदाचित खूप कमी होईल. बर्डिंग सीझनमध्ये इथे आम्हाला पेंटेड स्टॉक आणि काही वर्षांपूर्वी व्हाईट स्टॉर्क सुद्धा बघायला मिळाला होता. तसंच डेझर्ट व्हीटियर, स्पूनबिल, वेगवेगळे डक्स आणि ह्या गर्द झाडीच्या एरियामध्ये आम्हाला आउलेट सुद्धा बघायला मिळाले होते. तिसरी जागा आहे उंबरली. डोंबिवलीमधलं प्रपोज बर्ड सँक्च्युरी म्हणून प्रसिद्ध असलेली ही जागा खडकाळ प्रदेश, ग्रासलँड आणि थोड्याशा फॉरेस्ट पॅचने बनलेली आहे. इथे आम्हाला मिनिवेट, पेंटेड फ्रँकोलिन, ओरिएंटल हनी बझर्ड आणि ब्लॅक शोल्डर्ड काईट बघायला मिळालेत. कोपर स्टेशनपासून अगदी हातकेच्या अंतरावर असलेली ही जागा. इथे ग्रासलँड आणि मार्शी एरिया आहे. ग्रासलँड एरियामध्ये आपल्याला ब्लू थ्रोट, मुनियाज आणि बरेचसे वॉबलर्स पाहायला मिळतात. व्हेरॅज मार्शी एरियामध्ये सँड पायपर्स आणि गॉडविट्स खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पाचवी जागा आहे सातपुलची जेट्टी. डोंबिवलीतील पाणथळ आणि मार्शी एरियामधले पक्षी दिसण्याची ही हमखास जागा. जर भरतीच्या वेळेस गेलो तर डक्स खूप जवळनं बघायला मिळतात. इथे स्पॉट बिल्ड डक्स, लेसर विस्लिंग डक्स, वेगवेगळे सँड पायपर्स आणि मार्श हॅरियर बघायला मिळतात. शेवटची आणि 6वी जागा आहे मोठी देसाई. कल्याण शिळफाटा रोडवर पडलेगाव बसस्टँड पासून आपण आतल्या बाजूला गेलो की आपण मोठी देसाई गावात पोहोचतो. डोंबिवलीजवळ इतकं घनदाट जंगल कुठेही नाहीये. त्यामुळे इथे जंगल हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळणारे पक्षी दिसतात. इथे आम्हाला इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर, निलिमा म्हणजेच टिकल्स ब्लू फ्लायकॅचर आणि ऑरेंज शेडेड थ्रश असे फक्त जंगलात दिसणारे पक्षी आम्हाला पाहायला मिळालेत. मोठी देसाईच्या दुसऱ्या टोकाला आपल्याला एक जेट्टी किंवा खाडी पाहायला मिळते. तिथे आपल्याला वेगवेगळे डक्स तसंच मार्शी एरियात दिसणारे पक्षी बघायला मिळतात. डोंबिवली जवळच्या या 6 जागांखेरीज ठाकुर्ली जवळचं कचोरे गाव, कल्याण जवळचं गांधारी तसंच डोंबिवली वेस्टचं गणेश घाट ह्या जागांवरती सुद्धा काही प्रमाणात बर्डिंग होतं.
पण मी त्या जागांवरती जास्त फिरलो नसल्यामुळे त्यांना ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलं नाही आहे. या सर्व जागांची गुगल मॅप लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे. तिथे त्या लिंकला फॉलो करून तुम्ही त्या जागांना भेट देऊ शकता. जर तुम्ही या जागांना भेट देणार असाल तर प्लीज तिकडे जाऊन कचरा करू नका. ऑलरेडी या जागांवरती कन्स्ट्रक्शन्सचं खूप मोठं जाळं पसरलं आहे, त्यामुळे पक्ष्यांना ऑलरेडी जागा खूप कमी आहे. आपण जर जाऊन तिकडे कचरा केला तर त्यांना आणखी जागा कमी होईल. सो प्लीज अवॉइड दॅट. यातल्या बऱ्याचशा जागा ह्या मानवी वस्तीपासून थोड्या दूर आहेत, त्यामुळे साप खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसतात. त्यामुळे जाताना शूज चांगले घाला आणि त्या एरियामध्ये फिरताना पायाखाली नजर ठेवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.